भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वपेरा बॉर्डरवरून भंडारा जिल्ह्यात वाळूने भरलेले ट्रक वजन न करता जिल्ह्यातून सुसाटपणे नागपूरच्या दिशेने धावत आहेत। क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने जिल्ह्यातील रस्ते अक्षरशः फुटतात। मात्र ओव्हरलोड ट्रकवर आरटीओ विभाग कारवाई करताना दिसत नाही, तर दुसरीकडे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अवैध वाळूघाट चालतात। या वाळू माफियांना महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाचे अभय असल्याचे दिसून येत आहे। तर भंडारा येथील विशेष टीमने तुमसर येथील वाळू घाटावर जात कारवाई करत 12 टिप्पर जप्त केले। मात्र तुमसर येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावरकर यांना विचारले असताना त्यांनी घुमजाव करत उत्तरे दिली आहे। विदाऊट काटा करता महाराष्ट्रामध्ये येतात आणि नागपूरच्या दिशेने जातात, पण आरटीओ विभाग ओव्हरलोडवर काहीच कारवाई करताना दिसत नाही। तशा सूचना मागच्या डीपीडीसीच्या वेळेस मी दिल्या होत्या आणि परत एकदा मी त्यांना सांगतो की खरं तर हे इंटरस्टेटचं थोडा प्रॉब्लेम येतोच प्रत्येक ठिकाणी, पण तरी मी आरटीओला सांगून परत कारवाई करायला सांगतो। एसपीची टीम जाऊन तुमसरला वाळूघाटावर कारवाई करते, स्थानिक पोलीस आणि तहसील प्रशासन का बरं कारवाई करत? त्यांनी पण कारवाया सातत्याने चालूच असतात त्या, पण आता शेवटी गुन्हा असा असतो की पोलिसांनी कितीही कारवाया केल्या तरी गुन्हेगार नवीन नवीन तयार होतं असं, त्याच्यामुळे या कारवाया चालूच राहतील आणि जसं जसं हे घडत जाईल तसं तशा कारवाया करतच राहतो। मात्र रस्त्यावर ओव्हरलोड ट्रक धावत असल्याने तुमच्या शहरात अनेक अपघात देखील झाले आहे। मात्र पोलीस प्रशासन व महसूल विभाग काय करतो हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। त्यामुळे पालकमंत्री संजय सावरकर याकडे लक्ष देतील का हे आता पाहण्यासारखं असेल।